नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही कसं सुभाबळ किंवा शेवरी चारा लावलेला आहे आणि तो शेळीपालनासाठी आम्ही कसं नियोजन करत आहोत. तर हा जो काही चारा आहे जवळपास 20 गुंठ्यामध्ये आहे आणि आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 4 ते 5 आणि ह्याच्यामध्ये सुरू आहे सध्या छाटणी. तर ही जी काही छाटणी आहे ते एवढे फटे तुम्हाला कट करावे लागतील आणि हे जे काही दिसते सुभाबळ वगैरे किंवा हे, तर अशा प्रकारे त्याची छाटणी केलेली असते. पलीकडच्या साईडला फटे छटायला सुरू आहेत. तर तुम्ही फटे छटताना जवळपास एवढ्या प्रकारची हाईट असली पाहिजे आणि तिथून ते कट केले पाहिजेत. तर आता इकडच्या साईडला आम्ही कट करत आलेलो आहे. तर पलीकडच्या साईडला परत सुभाबळ यायला लागलेली आहे. म्हणजे हे एक कंटिन्यू एक सायकल असते आणि तुम्हाला त्याच्याप्रमाणे जुळणी करायची. तर हे एक आहे जवळपास 20 गुंठ्यामध्ये आणि रोज एक गाडा शेळ्यांना लागतो आणि असं सफिशियंट नियोजन आहे. तसेच पलीकडेच आहे आमची डाळिंबीची बाग आणि तिथून हे केलेलं आहे, झाकलेले आहे उन्हापासून संरक्षण वगैरे व्हावं म्हणून. तर बरेच बांधव विचारत होते की तुम्ही कसं लावलेलं आहे आणि ह्या चाळ्यावर वगैरे आम्ही ड्रीप वगैरे केलेले आहे. प्रत्येक ह्याच्यातून व्यवस्थित पाणी वगैरे जातं, त्यामुळे जास्त काही करायची गरज नाही आणि कमी ह्याच्यामध्ये खूप चांगला आणि राईट क्वालिटीचा चारा आहे. नमस्कार मित्रांनो. तर शेळीपालन चाऱ्याविषयी माहिती सांगत असताना मी आज बोलणार आहे गिनीगोल किंवा दुधी गवतबद्दल. तर इथे आम्ही 10 ते 15 गुंठ्यामध्ये हा गिनीगोल केलेला आहे. तर याचं एक सायकल असतं की एका साईडनं हा गिनीगोल जोपर्यंत तुम्ही काढताय तोपर्यंत दुसऱ्या कडेला तो गिनीगोल मोठा झालेला असतो. म्हणजे हे कंटिन्यू एंड टू एंड सायकल असते आणि याच्यासाठी आम्ही ड्रिप ही केलेला आहे किंवा हा गिनीगोल आम्ही मधूनच भिजवत असतो. त्याच्या साईडला आहे सुभाबळ वगैरे चारा, तर त्याचा व्हिडिओ मी टाकला होता. ते गिनीगोल काढताना तुम्हाला काळजी वगैरे घ्यावी लागते, कारण आज मी हा गिनीगोल हे करत होतो तर तुम्ही बघू शकता की एक गिनीगोल मला कसा कापलेला आहे. तर ह्या जखमा रोज सुरू असतात, तर तुम्ही थोडीशी काळजी घ्या. परंतु शेतकऱ्याच्या लाईफमधील हे जे स्ट्रगल आहे ते रोजचंच आहे आणि त्याला काही मार्ग नाही आहे, कारण तुम्ही जेवढा घाम गाळाल रक्त गाळाल तेवढं तुम्हाला रिटर्न पण मिळते. तर चला, हे चांगलंच आहे आणि याचे असेही शेतीमध्ये काही त्रासदायक थोडेसे इश्यू असतात, पण इट्स ओके. तरी संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळतीस आलेला आहे. मे बी तुम्हाला हे कंट्रोल करता येईना मला. त्याचे साईडला हे असंच आहे. तर आता सर्व काही आमचं सुभाबळ काढून झालेले आहे, हा गिनीगोल. तसेच काल मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवलं होतं की आमचं कडवळ वगैरे, तर तेही काढून झालेलं आहे. असं तिन्हींचं मिळून मिश्रण बनवलं जातं आणि ते कुट्टीमध्ये हे करून शेळ्यांना ती कुट्टी दिली जाते. तर तुमच्याकडे वगैरे कसे तुम्ही शेळीपालनाचं नियोजन करता किंवा जनावरांचं, त्याच्याबद्दलही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सांगा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. तर हे आहे आमचं शेळीपालन शेड आणि ज्याचा पाठीमागून असा व्ह्यू दिसतो. तर त्याच साईडला आहे आमची डाळिंबाची बाग. तर मी 1-2 व्हिडिओ अपलोड केले होते डाळिंबाच्या बागाबद्दल आणि शेळीपालनाबद्दलही. तर बरेच बांधवांना ॲक्च्युली काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत आणि ज्यांना पर्सनली मला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा आहे किंवा बऱ्याच जणांना आमच्या शेडला वगैरे व्हिजिट द्यायची आहे. तर मित्रहो, जे काही मी इथे व्हिडिओमध्ये सांगतो ते रिअल आहे. ॲक्च्युली तुम्ही इथे येऊन जरी व्हिजिट दिला तरी तुम्हाला तेच सत्य दिसणार आहेत, कारण बऱ्याच जणांचे प्रश्न हेच आहेत की शेडचा साईज, खर्च आणि तुम्हाला खरा नफा किती होतो किंवा काय आहे. तर मित्र, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तर ते सांगितलेलं आहे आणि मी काय करतो की तिथे एक ईमेल ID वगैरे देतो. तर मोस्टली आमच्या इंस्टाग्राम चॅनलचा उद्देश आहे की आम्ही हे काही शेळीपालन शेड वगैरे जे आहे किंवा आमच्या शेतीमध्ये जे काही नवीन होतं आहे त्याची एक माहिती मोस्टली लोकांना द्यावी. आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे की एक सोशल मीडियावरून ही बरेचसे कस्टमर्स किंवा लोकांचे कनेक्ट करता येतं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या संधी किंवा अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. तर जर कोणाला याच्यामधून जर प्रमोशन्स करायचे असतील किंवा त्यांचे काही प्रोडक्ट्स वगैरे जर करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण प्रायोरिटी देऊ. आणि जर काही तर बांधवांचे क्वेश्चन्स असतील शेळीपालनाविषयी, शेतीविषयी किंवा काही, तर मोस्टली तर ते क्वेश्चन्स कवर केलेलेच आहेत आणि प्रत्येकाचे क्वेश्चन्स तर त्याच रिलेटेड आहेत. जवळपास काही जणांना खरेदी करायची आहे शेळ्या किंवा पाठबोकडे किंवा हे. तर ॲक्च्युली आमच्या शेडमध्ये ऑलरेडी जो काही शेळ्यांचा स्टॉक आहे किंवा बिटल बोकडे वगैरे, तर ऑलरेडी तो कमी पडत आहे, कारण इथे कस्टमरच एवढे येत आहेत, व्यापारी एवढे येत आहेत आणि ते लगेच घेऊन जात आहेत. त्यामुळे सध्या तरी तो बाहेरच्या यांच्यासाठी मोस्टली अवेलेबल नसणार आहे आणि ज्यावेळेस तो अवेलेबल होईल त्यावेळेस आम्ही कमेंट करून तुम्हाला नक्की सांगेन. तसेच मी एक तिथे ईमेल ID वगैरे ॲड करेन पेजवरती, तर तुम्ही तिथून जर तुमचे काही जेन्युइन क्वेश्चन्स असतील किंवा काही,
तर तुम्ही तिथे विचारू शकता. असं डिरेक्टली सर्वांना तर मेसेजवरती रिप्लाय देता येणं थोडंसं मुश्किल आहे, तरी पण आम्ही ट्राय करू. थँक्यू. शेडच्या कडेला हे आम्ही अगोदर आंब्याची छोटी झाडं आणली होती. तर आता हे आंब्याची झाडं एकदम आंब्याने भरभरून गेलेले आहेत आणि सध्या हा आंब्याचा सीझन आहे. तर हे जरी आंबे एकदम छोटेसे दिसत असतील तर ह्या आंब्याची चव एकदम गोड आहे. आणि इकडच्या झाडाला जर बघितलं तर ह्यालाही खूप आंबे आलेले आहेत. पलीकडेच बघितलं तर आमच्या शेतातील हा चारा मेथीचा चारा, आणि सध्या आता ड्युटी सुरू झालेली आहे की तो चारा गिनीगोल वगैरे सर्व आणायचं. आणि हे आंब्याचं झाड बघा किती लकडवून गेलेलं आहे. तर हे एकदम एवढा गोड हा आंबा लागतो हापूस आंब्यासारखा. तर अशी बरेचसे झाडं आम्ही बांधाच्या कडेने लावलेली आहेत रस्त्याच्या कडेने. त्यामुळे यावेळेस आंबे झालेले आहेत. तर पुढच्या वर्षी तर हे आंबे मार्केटला न्यावे लागतील, कारण एवढे घरी काय चालणार नाही. तर काही आंब्याचं लोणचं वगैरे घालून ठेवलेलं आहे. तर मित्र, तुम्हाला कसं वाटलं सांगा, आणि तुमच्याकडे वगैरे आंब्याचं कसं नियोजन आहे सांगा. नमस्कार मित्रांनो. तर शेळीपालन चाऱ्याबद्दल माहिती देताना आणखी एकदा हे सांगावंसं वाटतं की आम्ही अशा प्रकारे इथे हा केलेला आहे मेथी घास. तर मेथी घास हा अगदी सेम टू सेम मेथी जे आपण भाजीपाल्यामध्ये वापरतो ना, अगदी सेम त्याच्यासारखं दिसतं आहे. तर तो जवळपास हा 4 ते 5 गुंठे किंवा 10 गुंठ्याचा मेथी घास असेल. आणि ह्या मेथी घासची वाढ एकदम खूप फास्ट होते. तर हा जो मेथी घास ज्यावेळेस तुम्ही लहान करडांना वगैरे देता ना, त्यावेळेस ते खूप आवडीने खातात आणि त्याचा एक रिझल्ट पण खूप चांगला मिळतो. तसेच हा मेथी घास तुम्ही चाऱ्यामध्ये पण मिक्स वगैरे करून टाकू शकता. आणि हा मेथी घास शक्यतो शेडच्या शेजारी वगैरेच लावा, जेणेकरून जास्त डिमांड राहील आणि तुम्हाला लवकर मेथा वगैरे पण आणता येईल. तर एका साईडला हा चारा कट केलेला आहे, एका साईडला आलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही एका साईडला कट करता त्यावेळेस दुसऱ्या साईडला त्याची कंटिन्यू वाढ होते. म्हणजे एक सायकल जे आहे ते कंटिन्यू सुरू असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल. याला जास्त पाणी लागत नाही. नमस्कार मित्रांनो. तर बरेच बांधव विचारत होते की शेळीपालनासाठी कसा चारा वगैरे केलेला आहे. तर ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही कशी सुबाबळ, शिवरी, गिनीगोल वगैरे केला होता. तसेच आम्ही एक आयडिया केलेली आहे की या ठिकाणी आम्ही ज्वारी लावली होती. हे सुगीचे दिवस आहेत. तर ह्या रानामधील सगळे ज्वारी वगैरे काढून झालेली आहे आणि ज्वारी वगैरे घरी करून झाली. तर आम्ही ज्वारी काढताना ही ज्वारी अशी छाटून काढली होती. तर त्यामुळे काय झालं की परत ह्या ज्वारीला फुटवा आलेला आहे आणि परत याची वाढ पण खूप झपाट्याने होते, कारण इथे तुम्हाला बी वगैरे लावावं लागत नाहीत. ऑलरेडी मुळे वगैरे असतात आणि लगेचच शेळ्यांना त्याची वैरण खाण्यासाठी उपयोग होतो. तर तुमच्याकडे जर असं असेल तर तुम्ही तसं नियोजन केलं पाहिजे. ह्याला फुटी म्हणतात किंवा फुटवा काहीतरी, आणि ह्याला एक 3-4दा पाणी दिले की व्यवस्थित येते. सध्या इकडे ऊन खूपच असल्यामुळे जरा सुकलं आहे. आणि इकडच्या जर डाव्या साईडला बघितलं तर हे आहे आमचं डाळिंब, आणि डाळिंबाला उन्हापासून संरक्षण हवं. डाळिंबावर जास्त हे रोग वगैरे येऊ नये किंवा करपू नये म्हणून आम्ही अशा प्रकारे हे असं बांधलेलं आहे कापड. तर याचा रिझल्ट किंवा भाव आणि मार्केट वगैरे सगळं व्यवस्थित चांगलं मिळू शकतं. तसेच हे जर आमचे ताल वगैरे बघितलं तर आम्ही तालीवरती हे शिवऱ्या वगैरे अशा लावलेल्या आहेत. तर तुम्ही जिथे जिथे तुम्हाला शेतीचा जागा मोकळी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही अवश्य झाडं वगैरे लावा आणि त्याचं कसंही बिझनेसमध्ये रूपांतर करता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करा. त्यासाठी आम्ही ड्रीप वगैरे केलेले आहे ठिकठिकाणी. तसेच कडे साईडने आंब्याची झाडे वगैरे पण लावलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच सगळीकडून म्हणजे वैरण वगैरे होते किंवा सर्व काही व्यवस्थित चालतं. तर व्हिडिओ वगैरे कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये हे करा आणि चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. तर बरेच बांधव विचारत होते की तुम्ही जे शेळीपालन शेड केले त्यासाठी चारा वगैरे नियोजन कसं केलेलं आहे. तर मी आता शेतामध्ये आलेलो आहे आणि इकडच्या शेताच्या साईडला जर हे बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की ही आहे सुबाबळ किंवा तुमच्या भाषेत याला शिवरे वगैरे म्हणतात असं काही. तर सध्या थोडंसं पाणी कमी पडल्यामुळे तुम्हाला ही सुबाबळ जरा अशी झालेली दिसेल. तर ही आहे एक जवळपास 15-20 गुंड्यामध्ये सुबाबळ. याचा एक रोज वैरणीचा गाडा असतो. हे आहे दुसरं गिनीगोल किंवा तुमच्या भाषेत याला दुधी गवती म्हणतात. तर ह्याचाही एक रोज गाडा लागतो. तसेच ह्याच्या पलीकडे एक आहे हिरवळ कडवळ वगैरे किंवा काही ना काय, तर त्याचाही समावेश असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रोज एक गवताचा गाडा पण द्यावा लागेल. सकाळी शेळ्यांसाठी वैरण वगैरे किंवा जे काही कडबा वगैरे असते ते थोडंसं द्यावं लागेल. तसेच भुसा कुट्टा भुसा जो काय हरभरा वगैरे असतो त्याचा किंवा कुट्टी वगैरे हे ते.
मित्र त्यामुळे असं तुम्हाला बऱ्यापैकी नियोजन करावं लागेल. तसे शेतातून ज्यावेळेस तुम्ही असं वैरण काढता त्यावेळेस असं तुम्हाला गाडा वगैरे यूज करावा लागेल, कारण डोक्यावरचे वैरण वाहणं हे ते काही सोपं नाही आहे. तर एकंदरीतच मी माहिती दिलेली आहे. तर मित्र, शेळीपालनसोबतच आम्ही आमच्या शेतामध्ये डाळिंबीची बाग लावलेली आहे आणि आता सध्या मालाची सेटिंग वगैरे झालेली आहे. तसेच ऊन किंवा टेम्परेचर मेंटेन करावं त्यासाठी आम्ही बागेमध्ये अशा प्रकारचं हे मल्चिंग केलेलं आहे किंवा कापड लावलेलं आहे. तर या कापडामुळे सध्या बाहेर जरी खूप ऊन असेल तरी इकडे आतमध्ये टेम्परेचर राहतं आहे. हवा खेळती राहण्यासाठी यामधून होल्स आहेत आणि याच्यामुळे हे जे काय आहेत फळ वगैरे त्याच्यावरती डाग वगैरे येत नाहीत किंवा त्याची क्वालिटी जी आहे ते एकदम व्यवस्थित राहते आणि याच्यामुळे मार्केटमध्ये भावही राहतो. तसेच फळांची किंवा झाडाची सुरक्षितता राहते आणि याच्यावर जास्त रोग वगैरे येत नाही. तसेच ऊन वगैरे जास्त असल्यामुळे ते जे काय पाणी वगैरे आहे बागेला ते पाणी वगैरे द्यायची क्षमता म्हणजे कमी लागतं पाणी आणि ओव्हरऑल सर्वच रिझल्ट याच्यामध्ये वाढतो. तसेच ह्याच्यामुळे काय होतं की जे काही बाहेरच्या शेतातून किंवा दुसरीकडून जे काही आजार किंवा रोग आहेत तेल्या वगैरे किंवा दुसरे काही तर ते अशा मल्चिंगनी येत नाहीत आणि झाडाची सुरक्षितता रोगापासून वाचते. तर तुम्ही जर डाळिंब वगैरे करत असाल तर तुमच्याकडे अशा प्रकारे मल्चिंग वगैरे करून घ्या आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी किंवा ह्याचा वापर करा. तर हे जवळपास 1-1.5 एकर बाग आहे. तर ह्याच्यासाठी 70,000 ते 80,000 रुपये मल्चिंगचा खर्च आलेला आहे. तर मित्र, असे जवळपास 5 कॅरेट भरून झालेले आहेत, 6 झालेले आहेत. सकाळच्या वेळेस आता सध्या 10 ते 12 कॅरेट लागतात आणि नंतरच्या वेळेस पण संध्याकाळी गवत वगैरे टाकावं लागतं आहे. तर आता हे 1-1 कॅरेट उचलून शेळ्यांना टाकायचं आहे. तिकडचे सर्व छोटे पिल्लं आहेत आणि तिकडचे आहेत. तसेच आम्ही पाण्यासाठी पण नियोजन केलेलं आहे. तर त्यावेळेस शेळ्यांना पाणी पण सोडावे. जर शेळ्या पाणी पित नसतील तर त्यांना त्याच्यामध्ये पीठ वगैरे मिक्स करून टाकायचं आहे. तरी सर्व कॅरेट आता 1-1 करून टाकायचं आहे. एवढी ही कुट्टी केली आणि इकडंच मेथी घास वगैरे सर्व नियोजन आहे.
नमस्कार मंडळी, शेळ्यांना वैरण वगैरे सकाळी टाकलेली आहे. सकाळी जवळपास 10:30च्या वेळेस सकाळची वैरण येते आणि ही वैरण गिनी गोल कुट्टी मका असे सर्व काही मिक्स असते. तर प्रत्येक कप्प्याला वेगवेगळ्या प्रकारे वैरण असते. तर हा पहिला जो कप्पा आहे छोट्या पिल्लांचा कप्पा आहे आणि पलीकडचा जो कप्पा आहे तो शेळ्यांचा कप्पा आहे. तर सर्व शेळ्या आता तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतील. तसेच इकडच्या साईडला पण अशी छोटी पिल्लं आहेत. ही सर्व पिल्लं आहेत 3 ते 4 महिन्याची आणि सर्व एकदम आता वैरण खाता जे काय त्यांना खायला टाकलेलं आहे. आणि इकडे एका कोंबडीने आताच अंडं घातलं आहे. दुसरी कोंबडी अंड्याला बसली आणि कुठल्या काय ओरडायचं का थांबवणं झाले. तर मित्र चॅनलला शेअरला सबस्क्राईब करा. तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये विचारा.